Hello friends, welcome back to my YouTube channel IOP Physics. Today we are going to discuss degree of freedom in terms of the kinetic theory of gases and radiation. So let us start degree of freedom. चला या टॉपिकचा आपण अभ्यास करूया. नेमकं डिग्री ऑफ फ्रीडम म्हणजे काय आणि याचा अर्थ काय असतो. याला शॉर्टकट मध्ये असं म्हणतात DOF. राइट. आपण गॅस मॉलिक्यूलचा अभ्यास करतोय म्हणून एक गॅस मॉलिक्यूल साठी क्युबिकल वेसल काढूया. तुम्हाला चांगलं माहिती आहे क्युबिकल वेसल मध्ये गॅस मॉलिक्यूल जो असतो तो रँडम मोशन मध्ये फिरत असतो 3D स्पेस मध्ये. बरोबर आहे. डिग्री ऑफ फ्रीडमचा अभ्यास आपण कशासाठी करतोय की पहिली गोष्ट यासाठी करतोय की हा गॅस मॉलिक्यूल 3D स्पेस मध्ये फिरतोय. मग 3D स्पेस मध्ये फिरायचं असेल तर पहिल्यामध्ये ऍक्सिस असतो x, दुसऱ्यामध्ये ऍक्सिस असतो y आणि तिसऱ्यामध्ये आपला ऍक्सिस असतो z. राइट. आणि जो 3D स्पेस असतो त्याला आपण असं म्हणतो x y z कोऑर्डिनेट्स. म्हणजे हा मॉलिक्यूल ज्या वेळेस गॅस मॉलिक्यूल या कंटेनर मध्ये फिरतोय त्यावेळेस माझ्याकडे तिन्ही कोऑर्डिनेट्स आहेत x y z. राइट. मग हा जो गॅस मॉलिक्यूल या कंटेनर मध्ये रँडम मोशन मध्ये फिरतोय आणि हा मला दिसत नाही पण रँडम मोशन मध्ये फिरतोय. मग डिग्री ऑफ फ्रीडमचा अभ्यास आपण यासाठी करतो की डिग्री ऑफ फ्रीडम इज अ टॉपिक ऑफ गॅस मॉलिक्यूल. And we know that gas molecule is in random motion. See what exactly? And in terms of random motion, we can specify the position, or we can say that location and motion of gas molecule. म्हणजे मला गॅस मॉलिक्यूलचा अभ्यास करायचा आहे. राइट. तो कंटेनर मध्ये मी फिट केलाय आणि 3 डायमेन्शनल स्पेस मध्ये फिरतोय. फिरत असताना त्या गॅस मॉलिक्यूलचा डिग्री ऑफ फ्रीडम काढायचा आहे. मग मी असं म्हटलं की माझ्याकडे गॅस मॉलिक्यूल आहे तो रँडम मोशन मध्ये आणि मला स्पेसिफाय करायचंय त्या गॅस मॉलिक्यूलची पोझिशन काय, लोकेशन काय आणि त्याचं मोशन काय. बरोबर आहे. याचा अभ्यास करण्यासाठी मी डिग्री ऑफ फ्रीडम मध्ये अभ्यास करतो. राइट. आणि दुसरं कारण आहे की गॅस मॉलिक्यूल कधी-कधी एक्स ऍक्सिसला राहू शकतो, कधी-कधी y ऍक्सिसला राहू शकतो आणि कधी-कधी z ऍक्सिसला राहू शकतो. या सगळ्या पॅरामीटरचा अभ्यास करण्यासाठी मी डिग्री ऑफ फ्रीडम नावाच्या टॉपिकचा अभ्यास करतो. राइट. मग पहिल्या टॉपिक कडे जाऊया. पहिलं नेमकं काय याचा आपण अभ्यास थोडासा करून घेऊया. पहिलं असं आहे इफ गॅस मॉलिक्यूल और whole molecule moves from one point to another point in 3D space, or whole molecule is free. राइट. सो व्हाट इज द फर्स्ट थिंग. पहिल्या पॅरामीटरचा मी अभ्यास करतोय की गॅस मॉलिक्यूल जो आहे तो होल मॉलिक्यूल मूव्स फ्रॉम वन पॉइंट टू अनदर पॉइंट इन 3D स्पेस अँड होल मॉलिक्यूल इज फ्री. राइट. होल मॉलिक्यूल इज फ्री मीन्स मॉलिक्यूल इन 3D स्पेस. सो देयर इज नो रेस्ट्रिक्टेड एट पर्टिक्युलर डायरेक्शन और पर्टिक्युलर ऍक्सिस. राइट. गॅस मॉलिक्यूल 3D स्पेस मध्ये फिरतोय. 3D स्पेस म्हणजे काय. There is no constraint. There is no constraint. याला क्लासिकल फिजिक्स मध्ये असं म्हणतात की या मॉलिक्यूलला कन्स्ट्रेंट नाही, तो फ्री आहे, सगळ्या स्पेस कडे जातोय. राइट. सगळ्या डायरेक्शन कडे जातोय, तो फ्री आहे. अशा प्रकारचा पहिला कन्सेप्ट आहे माझा. राइट. जो गॅस मॉलिक्यूल 3D स्पेस मध्ये फिरतोय. राइट. दुसरा कन्सेप्ट असा आहे गॅस मॉलिक्यूल restricted to move in a plane surface. बघा लक्ष द्यायचंय माझ्याकडे. इन अ प्लेन सरफेस. दुसरा कन्सेप्ट काय की माझा गॅस मॉलिक्यूल रेस्ट्रिक्टेड टू मूव्ह इन अ प्लेन सरफेस. प्लेन सरफेस म्हणजे काय. दॅट इज टू
टू डायमेन्शनल. प्लेन सरफेस म्हणजे टू डायमेन्शनल. टू डायमेन्शनल म्हणजे काय? एक्स आणि वाय या दोन डायरेक्शनला, या दोन कोऑर्डिनेट्स मध्ये माझा गॅस मॉलिक्यूल फिरतोय. राईट. पहिल्यांदा माझा गॅस मॉलिक्यूल 3D स्पेस मध्ये होता. मी सांगतोय देयर इज नो कन्स्ट्रेंट. नो कन्स्ट्रेंट म्हटलं पाहिजे. मी कन्स्ट्रेंट म्हटलंय. कन्स्ट्रेंट म्हणजे अडथळा. राईट. जनरली आपण 3 डायमेन्शनचा अभ्यास करतो, टाइमला चौथं डायमेन्शन म्हणतो. पण ज्यावेळेस मला क्लासिकल मेकॅनिक्सचा अभ्यास करायचा आहे त्यावेळेस मी असं म्हणेन की गॅस मॉलिक्यूल हा 3D स्पेस मध्ये फिरतोय. याचा अर्थ तो सगळ्या डायरेक्शनला जातोय. त्याला कुठल्याही प्रकारचं रेस्ट्रिक्शन नाही किंवा कुठल्याही प्रकारचं कन्स्ट्रेंट नाही. राईट. म्हणून नेहमी लक्षात ठेवायचं की डिग्री ऑफ फ्रीडम मध्ये तुम्हाला अभ्यास करायचा असेल तर कन्स्ट्रेंटचा अभ्यास करावा लागतो. कन्स्ट्रेंट म्हणजे साध्या भाषेत, फिजिक्सच्या भाषेत त्याला म्हणतात अडथळा. राईट. म्हणून मी दुसरं असं म्हणतोय की गॅस मॉलिक्यूल रेस्ट्रिक्टेड टू मूव्ह इन अ प्लेन सरफेस. राईट. म्हणजे गॅस मॉलिक्यूलला या ठिकाणी रेस्ट्रिक्ट केलं जातंय दोन डायरेक्शनला जायला. प्लेन म्हणजे दोन डायरेक्शन म्हणजे टू डायमेन्शनल एक्स आणि वाय. राईट. आणि मगाशीच तुम्हाला सांगितलं मी डिग्री ऑफ फ्रीडम मध्ये आपल्याला अभ्यास काय करायचा आहे? डिग्री ऑफ फ्रीडम मध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे की जो गॅस मॉलिक्यूल एका सिस्टम मध्ये फिरतोय त्याचा आपल्याला पोझिशन आणि मोशन ची जी जागा आहे ती फाइंड करायची. राईट. मग पुन्हा एकदा सांगतो, 2 नंबरला मी चालू केलंय की ज्यावेळी गॅस मॉलिक्यूल प्लेन सरफेस ला रेस्ट्रिक्टेड असतो. रेस्ट्रिक्टेड हा शब्द वापरतो मी पुन्हा एकदा. राईट. याचा अर्थ माझा गॅस मॉलिक्यूल एक्स डायरेक्शनला फिरतो आणि वाय डायरेक्शनला फिरतो. राईट. म्हणजे दोन माझे कोऑर्डिनेट्स आहेत असा त्याचा अर्थ होतो. कोऑर्डिनेट्स बरोबर. आणि त्यानंतर मी असं एक्सप्लेन करेन की एक्स आणि वाय डायरेक्शनला फिरतो. माझे दोन कोऑर्डिनेट्स आहेत एक्स आणि वाय. म्हणजे हा स्पेसिफाय करतो लोकेशनला, स्पेसिफाय द लोकेशन इन टर्म्स ऑफ एक्स अँड वाय कोऑर्डिनेट्स. त्याचं लोकेशन स्पेसिफाय करतोय की तो एक्स आणि वाय कोऑर्डिनेट्स मध्ये. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट असं आहे की याचं स्पेसिफाय द मोशन सुद्धा स्पेसिफाय करतो. स्पेसिफाय द मोशन आणि मोशन म्हणजे व्हेलॉसिटी आहे vx and vy कम्प्लीटली. राईट. हे याचं बेसिक अंडरस्टँडिंग आहे. राईट. सो व्हॉट इज द डिग्री ऑफ फ्रीडम? डिग्री ऑफ फ्रीडम मध्ये जेव्हा गॅस मॉलिक्यूल रेस्ट्रिक्टेड आहे रेस्ट्रिक्टेड आहे 2 डायमेन्शनलला, त्यावेळेस माझे दोन कोऑर्डिनेट्स आहेत एक्स आणि वाय. राईट. मग या केसमध्ये तो स्पेसिफाय करतो त्याचं लोकेशन एक्स आणि वाय कोऑर्डिनेट्सला. म्हणजे असं म्हणतो स्पेसिफाय द लोकेशन इन टर्म्स ऑफ एक्स अँड वाय कोऑर्डिनेट्स आणि स्पेसिफाय द मोशन vx and vy. So this is one kind of basic understanding of the degree of freedom in terms of the plane surface. म्हणजे प्लेन सरफेसवर गॅस मॉलिक्यूल हा तुमचा vx आणि vy ला असेल. त्याचं मोशन आणि त्याचं लोकेशन जे आहे त्याची जी पोझिशन आहे ती एक्स आणि वाय कोऑर्डिनेट्स मध्ये असेल. 3D स्पेस मध्ये तो होल फ्री असतो आणि 3 डायमेन्शन मध्ये फिरत असतो. त्याला कुठल्याही प्रकारचा कन्स्ट्रेंट नसतो. मात्र 2 डायमेन्शनला त्याला कन्स्ट्रेंट असतो. मग असं म्हटलं जातं. सो व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ डिग्री ऑफ फ्रीडम? डिग्री ऑफ फ्रीडमचा फॉर्म्युला आहे F is equal to 3n minus k. नेहमी लक्षात ठेवायचं तुमच्या पुस्तकात नाही पण हा टॉपिक जेडब्ल्यू नीट साठी महत्त्वाचा आहे. सो व्हॉट इज द डिग्री ऑफ फ्रीडम? स्मॉल f 3n minus k. k मीन्स कन्स्ट्रेंट. हे तुम्हाला माहिती पाहिजे. k चा अर्थ असा होतो कन्स्ट्रेंट. राईट. n म्हणजे नंबर ऑफ मॉलिक्युल्स आणि n म्हणजे काय? तो 3 डायमेन्शनल स्पेस मध्ये फिरतोय. मग असं म्हटलं जातं की ज्या वेळेस गॅस मॉलिक्यूल हा रेस्ट्रिक्टेड टू प्लेन सरफेस असतो त्या केस मध्ये माझा जो कन्स्ट्रेंट असतो तो 1 असतो. राईट. का बरं? कारण गॅस मॉलिक्यूल एक्स आणि वाय ला फिरतोय, झेड ला नाही फिरत. म्हणजे झेड हा माझा कन्स्ट्रेंट आहे. राईट. तो फक्त 2 डायमेन्शनला फिरतो. माझा कन्स्ट्रेंट हा 1 असतो. त्यावेळेस माझा डिग्री ऑफ फ्रीडम असतो 3n minus 1. राईट. म्हणजे माझा डिग्री ऑफ फ्रीडम असतो 2n. सो दॅट इज वन काइंड ऑफ बेसिक अंडरस्टँडिंग ऑफ द डिग्री ऑफ फ्रीडम. n ची व्हॅल्यू ही नेहमी 1 असते एक मॉलिक्यूलचा ज्यावेळेस आपण अभ्यास करतोय. राईट. म्हणून 2n लिहायची गरज नाही. या ठिकाणी आपण 2 लिहू शकतो. मग असं म्हटलं जातं की डिग्री ऑफ फ्रीडम ऑफ द गॅस मॉलिक्यूल when gas molecule moving in the plane surface there is a one constraint. Right. So degree of freedom is nothing but the 2. So that is one kind of basic understanding. Right. Gas molecule ज्यावेळेस 3D स्पेस मध्ये फिरतोय त्यावेळेस डिग्री ऑफ फ्रीडम याचा 3 असतो. हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. कन्स्ट्रेंट त्यावेळेस राहत नाही. सो दॅट इज वन काइंड ऑफ अंडरस्टँडिंग. राईट. आता आपण अभ्यास करूया तिसऱ्या केस मध्ये की माझा जो गॅस मॉलिक्यूल आहे
एका डायरेक्शनला जात असेल. राईट. मग तिसरं आपण एक्सप्लेन करूया जे महत्वाचं आहे. नंबर 3, अ गॅस मॉलिक्यूल restricted to move in a straight line. Right, restricted to move in a straight line, or we can say that in a straight line, असं लिहूया, along a one coordinate. बरोबर आहे. तिसऱ्या प्रकारचं जे अंडरस्टँडिंग आहे ते असं आहे की एखाद्या क्युबिकल वेसलमध्ये माझा जो गॅस मॉलिक्यूल आहे तो गॅस मॉलिक्यूल फक्त एका डायरेक्शनला जातोय, म्हणजे एक्स डायरेक्शनला. रेस्ट्रिक्टेड टू मूव्ह इन वन डायरेक्शन म्हणजे एक्सला जातोय. वाय आणि झेड माझा ॲब्सेंट आहे. राईट. त्यावेळेस माझा डिग्री ऑफ फ्रीडम काय आला पाहिजे? फॉर्म्युला आहे F इज इक्वल टू 3n-k. राईट. जनरली गॅस मॉलिक्यूल हा 3D स्पेस मध्ये असतो, बरोबर आहे. पण तो ज्या वेळेस मूव्ह होतोय त्यावेळेस रेस्ट्रिक्टेड टू ओन्ली एका डायरेक्शनला होतोय, त्यावेळेस दोन ऍक्सिस माझे ॲब्सेंट आहेत, म्हणून डिग्री ऑफ कन्स्टंट माझा जो आहे तो 2 येणार आहे. म्हणून मी F लिहू शकतो n1 असतो ऑलवेज -2, तर माझा डिग्री ऑफ फ्रीडम हा 1 असेल. राईट. डिग्री ऑफ फ्रीडम 1 आहे म्हणजे काय? गॅस मॉलिक्यूल एका डायरेक्शनला जातोय, दोन डायरेक्शनला तो कन्स्टंट आहे, रेस्ट्रिक्टेड आहे, म्हणजे गॅस मॉलिक्यूल हा ते स्ट्रेट लाईन जातोय. ही याची बेसिक अंडरस्टँडिंग आहे. राईट. डिग्री ऑफ फ्रीडम 2 आहे म्हणजे काय? गॅस मॉलिक्यूल प्लेन सरफेसला जातोय. डिग्री ऑफ फ्रीडम 3 आहे म्हणजे काय? गॅस मॉलिक्यूल हा 3D स्पेस मध्ये फिरतोय. ही याची बेसिक अंडरस्टँडिंग. मग या ठिकाणी जो कन्स्ट्रेंट आहे y आणि z कन्स्ट्रेंट आहे, त्याला ॲब्सेंट येतो, म्हणून कन्स्ट्रेंट माझा 2 आहे. कन्स्ट्रेंट म्हणजे रेस्ट्रिक्शन. राईट. आणि माझा डिग्री ऑफ फ्रीडम 1 आला. याचा अर्थ डिग्री ऑफ फ्रीडम मध्ये मला स्पेसिफाय करायचं आहे पोझिशन आणि त्याचं मोशन. राईट. मग गॅस मॉलिक्यूल ज्या वेळेस माझा स्ट्रेट लाईनला मूव्ह होतोय, स्ट्रेट लाईनला मूव्ह होतोय, लक्ष ठेवायचं तुम्ही. गॅस मॉलिक्यूल ज्या वेळेस माझा स्ट्रेट लाईनला मूव्ह होतोय त्यावेळेस माझा डिग्री ऑफ फ्रीडम हा 1 असणार आहे, कारण माझा जो कन्स्ट्रेंट आहे हा 2 असणार आहे. आणि सर्वात मोठी अंडरस्टँडिंग, याचं जे लोकेशन आहे ते फक्त एकाच ऍक्सिसला असणार आहे x, आणि याचं जे मोशन आहे ते सुद्धा एकाच ऍक्सिसला असणार आहे vx. सो दॅट इज वन काइंड ऑफ बेसिक अंडरस्टँडिंग ऑफ द गॅस मॉलिक्यूल. राईट. मग असा अभ्यास करत असताना गॅस मॉलिक्यूल हा 3D स्पेस मध्ये पण फिरतोय, गॅस मॉलिक्यूल हा 2 डायमेन्शन मध्ये पण फिरतोय, आणि गॅस मॉलिक्यूल हा 1 डायमेन्शन मध्ये फिरतोय. डिग्री ऑफ फ्रीडम 1 असतं म्हणजे 1 डायमेन्शनल. राईट. पण नेमकं डिग्री ऑफ फ्रीडमचे एक्झाम मध्ये डेफिनेशन काय असेल त्याचा पण आपण अभ्यास करूया. तुम्हाला हे बऱ्यापैकी समजलं असेल. राईट. एक्सप्लेन करतो मी तुम्हाला अतिशय व्यवस्थितपणे आणि फ्रेश माइंडने. माझ्या लेक्चरकडे तुम्ही लक्ष द्यायचंय, आणि जर तुम्ही लक्ष दिलं तर तुम्हाला सहजपणे अंडरस्टँडिंग होईल, मला खात्री आहे. राईट. मग याची डेफिनेशन आपण लिहून घेऊया. डिग्री ऑफ फ्रीडम म्हणजे काय? डेफिनेशन असं लिहूया. डिग्री ऑफ फ्रीडम is defined as total number of coordinates or independent quantities required to specify position and configuration of the system completely. Configuration of the system completely. हे परीक्षेमध्ये तुम्ही लक्षात ठेवायचं आहे आणि मला खात्री आहे तुम्हाला समजेल. सो दॅट इज वन काइंड ऑफ बेसिक अंडरस्टँडिंग ऑफ द डिग्री ऑफ फ्रीडम. सो व्हॉट इज डिग्री ऑफ फ्रीडम? द डिग्री ऑफ फ्रीडम इज डिफाइंड एज द टोटल नंबर ऑफ कोऑर्डिनेट्स लाइक x, y, z or independent quantities required to specify the position or location and configuration of the system completely. तो मॉलिक्यूल गॅस मॉलिक्यूलची जे सिस्टम आहे त्याचं कम्प्लिटली कॉन्फिगरेशन डिफाइन करणं म्हणजे डिग्री ऑफ फ्रीडम. राईट. आणि सोप्या भाषेत असं म्हणणं त्या मॉलिक्यूलचं
त्या गॅस मॉलिक्यूलची पोझिशन किंवा लोकेशन किंवा त्याचं मोशन डिफाईन करणं म्हणजे डिग्री ऑफ फ्रीडम. आणि तो मॉलिक्यूल कुठल्या स्टेटमध्ये आहे, राईट, आणि तो मॉलिक्यूलचा डिग्री ऑफ फ्रीडम किती आहे, 2 डायमेन्शनमध्ये आहे, 1 डायमेन्शनमध्ये आहे का 3 डायमेन्शनमध्ये आहे, याचा अभ्यास करणं म्हणजे डिग्री ऑफ फ्रीडम. सो दॅट इज वन काइंड ऑफ बेसिक अंडरस्टँडिंग ऑफ द डिग्री ऑफ फ्रीडम, राईट. तर सहजपणे आपण समजून घेतलं. पुन्हा एकदा सांगतो, मॉलिक्यूल ज्यावेळेस 3D स्पेसमध्ये असेल क्लासिकली, त्यावेळेस त्याचा कन्स्ट्रेंट काही नसेल असं सायंटिस्ट म्हणतात, त्याचा डिग्री ऑफ फ्रीडम 3 असेल, राईट. आणि मॉलिक्यूल ज्यावेळेस रेस्ट्रिक्टेड असेल प्लेन सरफेसला, त्यावेळेस त्याचा कन्स्ट्रेंट 1 असेल, डिग्री ऑफ फ्रीडम 2 असेल, राईट. तर तो एक्स आणि वाय कोऑर्डिनेटला स्पेसिफाय करतोय, राईट. आणि मॉलिक्यूल ज्यावेळेस स्ट्रेट लाईन असेल, त्याचा कन्स्ट्रेंट 2 असेल, कारण 2 ॲक्सिस ॲबसेंट असतील, तो फक्त स्ट्रेट लाईन जातोय, त्यावेळेस त्याचा डिग्री ऑफ फ्रीडम असेल 1. सो दॅट इज वन काइंड ऑफ बेसिक अंडरस्टँडिंग ऑफ द डिग्री ऑफ फ्रीडम. आणि मग या गॅस मॉलिक्यूलमध्ये आफ्टर डिग्री ऑफ फ्रीडम आपण अभ्यास करूया डायॲटॉमिक मॉलिक्यूल आणि मोनो ॲटॉमिक मॉलिक्यूलचा सहजपणे आपण अभ्यास करूया. सो टुमॉरो वी विल डिस्कस वन ऑफ द इम्पॉर्टंट टॉपिक इन द फिजिक्स, डायॲटॉमिक मॉलिक्यूल, राईट. आणि या डायॲटॉमिक मॉलिक्यूलमध्ये तुम्हाला मी अभ्यास करणार आहे, तुम्हाला शिकवणार आहे की रिजिड रोटेटर म्हणजे काय आणि नॉन रिजिड रोटेटर म्हणजे काय, याचा आपण सविस्तरपणे अभ्यास करूया. आजच्या लेक्चरसाठी एवढं पुरेसं आहे. डिग्री ऑफ फ्रीडमचा तुम्ही अभ्यास करायचा आहे आणि कालचा जो टॉपिक मी शिकवला इक्विपार्टिशन एनर्जी, याचाही तुम्ही अभ्यास करायचा आहे. उद्या आपण अभ्यास करूया डायॲटॉमिक मॉलिक्यूल. दॅट्स इट.